चिखला या गावी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। अहो या चिखला गावी छत्रपती शिवरायांचं स्मारक हे काढून टाकण्यासाठी काही जातीवादी कृत्य घडलेलं आहे। पण काही खंडोजी खोपड्याच्या अवलादी जे आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी आले। या भगिनीचे अक्षरशः कपडे फाडण्यापर्यंत ह्या हरामखोरांची मजल गेलेली आहे। सर्व समाज बांधवांना जय शिवराय। काल रात्रीपासून अखंड महाराष्ट्राला आणि जगाला लाजिरवाणी गोष्ट ही या महाराष्ट्रात घडली। चिखला या गावी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, माता भगिनींचं रक्षण करण्याचं जे शिवरायांनी तत्व अवलंबलं, सुभेदाराची सून सैनिकांनी जेव्हा पकडून आणली त्यावेळेला छत्रपती शिवरायांचे शब्द होते की हिला साडी चोळी नेसवा आणि या भगिनीसारखी जर माझी माता असती तर मी किती सुंदर उपजलो असतो, हे शब्द छत्रपती शिवरायांचे होते। अहो या चिखला गावी छत्रपती शिवरायांचं स्मारक हे काढून टाकण्यासाठी काही जातीवादी कृत्य घडलेलं आहे। आम्ही जातीवाद करत नाही, मराठा समाज 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन चालतो। पण काही खंडोजी खोपड्याच्या अवलादी जे आहेत त्यांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा काढण्यासाठी या ठिकाणी आले आणि ही रणरागिनी संजीवनीताई वाघ या ठिकाणी जेव्हा धावून आल्या तर अक्षरशः तुम्ही व्हिडिओ बघितलेले, या भगिनीचे अक्षरशः कपडे फाडण्यापर्यंत ह्या हरामखोरांची मजल गेलेली आहे। काल काय अपभीती झाली ती संपूर्ण महाराष्ट्राने व्हिडिओने बघितलेली, पण काय घडलं ती आपली संजीवनीताई वाघ कडून आपल्याला समजून घ्यायचं आहे। 10-15 जण होतो, त्यांचं पूर्ण गाव होतं, जेवढे त्यांचे लोक तेवढे बाया माणसं सगळे होते। त्यांनी त्याच्या बायाला आमच्या 4-5 बायाच्या अंगावर धाडलं आणि मला स्वतः एकटीला त्यांनी पलीकडे घेऊन सगळे जवळपास 30-35 जणांना मला त्या घेरत घेऊन त्यांनी मारलं, कपडे फाडले त्यांनी। त्यात व्हिडिओ तुम्ही पाहिलं ते काहीच नाही ठेवलं। आणि जेव्हा सोबत 4 माझे 2 भाऊ, अजून दुसरे 2-3 भाऊ यायला सानं पोलिसनं आणि चांगल्या पोलिसांना इकडे अटकून धरलं आणि त्याला मारला अक्षरशः। आणि त्या पोलीसवाल्याला जोपर्यंत सस्पेंड होत नाही, पूर्ण आरोपी जोपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळच राहणार आहे। आणि भाऊन सांगितलं आपल्याला 25 तारखेच्या नंतर भाऊ पण इथं परत येणार आहे। आपण बघितलं आणि या ठिकाणी आत्ताच मनोज जरांगे पाटील येऊन गेले। सगळे मराठे हे तापलेले होते, खवळलेले होते। महाराष्ट्रामध्ये काहीही कृत्य घडू शकत होतं, म्हणून मनोज दादांनी या ठिकाणी समाज बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे। पोलीस प्रशासनाने सख्तपणे सांगितलेलं आहे 25 तारखेपर्यंत आम्हाला वेळ द्या। 25 तारखेपर्यंत जर आरोपी अटक झाले नाही तर तुम्हाला जे करायचं ते करा। 25 तारखेपर्यंत मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, भावांनो तुम्हाला भेटायला यायचं नक्की या, चिखला या गावी या, GPS वर टाकून या, पण कुणीही चुकीचं पाऊल उचलू नका। 25 तारखेनंतर जर न्याय मिळाला नाही तर याच ठिकाणी या चिखला गावी या छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर आपण एक आंदोलन करणार आहोत आणि अखंड महाराष्ट्र जग बघेल की पुन्हा मराठ्यांचा इतिहास बघेल। भावांनो तोपर्यंत शांत रहा। एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।